नाशिकच्या सातपूर परिसरातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे। स्वतःला गोरगरीब महिलांचा उद्धारकर्ता म्हणून घेणारा प्रतितयश पत्रकार रवींद्र एरंडे याच्या विरुद्ध महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे। पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार मुलास सरकारी नोकरी लावून देण्याचा आमिष दाखवून विविध हॉटेल्सवर नेऊन लैंगिक शोषण केलं। तसेच एरंडे यांनी अनेक महिलांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्यांचे व्हिडिओ चित्रण केल्याची बाब समोर आली आहे। या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात बलात्कार आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी रवींद्र एरंडे याला आज सातपूर पोलिसांनी न्यायालयात हजर केला असता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। काल सातपूर पोलीस स्टेशन येथे जो गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याच्यामध्ये खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आपण एकूण 4 आरोपींना अटक केली होती। त्याच्यामध्ये काही पेनड्राईव्ह आपल्याला मिळाले होते आणि त्या पेनड्राईव्हमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ मिळाल्याबद्दल मी आपल्याला यापूर्वी ब्रीफ केलं होतं। तर त्याच्यामध्ये फर्दर डेव्हलपमेंट अशी आहे की त्याच्यातल्या त्या एकूण व्हिडिओचं जेव्हा आम्ही त्याच्यातून निष्कर्ष काढला तर त्याच्यामध्ये एकूण 119 असे व्हिडिओज आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या महिलांचे पण त्याच्यात व्हिडिओज आहेत आणि त्यातल्या एका पीडित महिलेनं आमच्यासमोर येऊन तक्रार दिल्यानं यातला जो मूळ आमच्या ब्लॅकमेलिंगच्या गुन्ह्यातला जो फिर्यादी होता त्याच्याविरुद्ध आम्ही एक बलात्काराचा तसेच ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। त्या गुन्ह्यामध्ये आम्ही त्याला अटक देखील केलेली आहे आणि त्याचा पुढील तपास जे आहे ते आमचे ACP अंबड सचिन बारेसाहेब करत आहेत आणि याच्यामध्ये आणखीन इतरही काही शोषित महिला आहेत का याचा आम्ही शोध घेतो आहोत। त्याकरता देखील आम्ही एक महिला अधिकारी देखील आमच्या आहेत त्यांची देखील आम्ही नियुक्ती केलेली आहे आणि आमचं सर्वच नागरिकांना देखील आव्हान आहे की अशा पद्धतीनं जर का कुणाचं काही शोषण झालं असेल तर त्यांनी न घाबरता पुढे यावं, त्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल आणि त्याच्यामध्ये आमचे ACP असतील, आमचे PI असतील किंवा आमच्या महिला पोलीस अधिकारी असतील यांचे आम्ही नाव आणि मोबाईल नंबर देखील आपल्या सगळ्यांसमोर दिलेले आहे। सर साधारण याच्यामध्ये साधारणपणे जो काही आतापर्यंत तपास झालेला आहे त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी असं दिसते की 2003 ते 2025 अशा या व्यापक कालावधीमधले व्हिडिओज आहेत। एकूण आतापर्यंत 121 व्हिडिओज आहेत असं साधारणपणे निष्पन्न होत आहे आणि हे प्रत्यक्षात कुठल्या उद्देशाने केलं त्याच्यामध्ये आता आम्ही जी पीडित महिला आमच्यासमोर एक आलेली आहे त्याच्यामध्ये तर त्या महिलेला अशा संदर्भातला कुठला व्हिडिओ काढण्यात आलेला आहे याचं कुठलंही नॉलेज नव्हतं। तिच्या नकळत तो व्हिडिओ त्या ठिकाणी काढण्यात आला होता। त्याच्यामुळे त्याच्यात आपण 90 ॲक्टचं देखील कलम लावलेला आहे। त्यामुळं नेमके त्यांनी ते कशासाठी व्हिडिओ काढले होते आणि त्या संदर्भातला जो अधिक सखोल तपास जो काय आहे तो आमचे ACP त्या ठिकाणी करत आहे। अधिक तपासांती जाते त्याच्यामध्ये काही भाषण करतात। बहुतांश महिला आधी आमचा तपास अजून सुरू आहे पण जसं मी आपल्याला यापूर्वी सांगितलं आणि आमच्या नोटमध्ये पण नमूद आहे की तो कन्सल्टन्सीचं पण काम करायचं आणि मग त्याच्यामध्ये त्या कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या किंवा त्या माध्यमातून जर काही वेगळं कुठलं आमिष किंवा आणखी काही गोष्टी जर त्या ठिकाणी झाल्या असतील तर त्यामध्ये तपासमध्ये बहुतांश महिलांना जे प्रमाणपत्र आहे होतील आता त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत। आता आम्ही सर्वप्रथम तर आरोपीला न्यायालयासमोर हजर करणार आहोत। त्याच्यानंतर मग त्याचा PCR वगैरे घेतल्यानंतर किंवा पुढील फॉर्मॅलिटी कंप्लीट झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये घटनास्थळ पंचनामा असेल किंवा झडती असेल किंवा त्या अनुषंगाने ज्या काही जप्ती असतील त्या सगळ्या गोष्टी आणि सोबत आमची फॉरेन्सिक टीम पण त्या ठिकाणी असेल तर सगळ्या इतर ज्या प्रोसिजर फॉर्मॅलिटीज आहेत त्या सगळ्या कंप्लीट होतील। सर हे खंडणीखोर आहेत त्यांच्यावरती पुढचं काय असेल? त्यांच्या बाबतीत आम्ही 5 दिवसांचा PCR आम्हाला मान्य न्यायालयाने दिलेला आहे। त्याच्यामध्ये अधिक तपासामध्ये आता आणखी काही नव्या बाबी काही समोर येतील तर त्या देखील त्याच्यामध्ये त्या अनुषंगाने तपास करतो। असं सकृतदर्शनी तर वाटत नाही कारण आपल्या तपासामध्ये आतापर्यंत जे काही निष्पन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही जसं म्हणता तसं त्याचा या गुन्ह्यामध्ये काही सहभाग आहे असं निश्चितपणे वाटतं।